हाय हॅलो फ्रेंड्स, कसं आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी कोमल गवळी स्वागत करते आपल्या कोमल्स युनिक लाईफ या चॅनलमध्ये। तर थंबनेल टायटल बघून तुम्हाला समजलेच असेल की मी व्हिडिओ कशाच्या रिलेटेड बनवलाय। तर हो, माझा चॅनल मोनोटाइज झालाय आफ्टर लॉंग टाइम। तर मला हा चॅनल मोनोटाइज करायला 1.5 वर्ष तर लागले असं म्हणायला काही हरकत नाही। कारण माझ्यासोबत काय काय झालं हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जरी तुमचा चॅनल असेल किंवा तुम्ही चॅनल काढणार असाल तरीही तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे हा व्हिडिओ। कारण मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं, म्हणून मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते। सो अजिबात स्किप करू नका। सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगते की मी चॅनल हा ना दुसरा चॅनल होता माझा। हा जो आहे तो सगळ्यात अगोदरचा चॅनल आहे तो दुसरा आहे, जो की कोमल सचिन ब्लॉग्स या नावाने सगळ्यात पहिल्यांदा मी तो चॅनल काढला होता। आणि त्या चॅनलवर 6 महिने झाले मी काम करत होते। पण हा चॅनल काढायची मला गरज का पडली? कारण त्या चॅनलवर मला व्ह्यूजच येत नव्हते। मी 6 महिने कंटिन्यू काम केलं तरी सुद्धा मग माझ्या मनात विचार आला की आपण नवीन चॅनल काढूया, बघू तर त्याच्यावर कसं होतं, ट्राय करायला काय हरकत आहे। फ्री मध्ये तर आहे, त्यामध्ये थोडीच कोणती इन्व्हेस्टमेंट करायची आहे। ह्या विचाराने मी हा चॅनल काढला होता। पहिलाच व्हिडिओ मी टाकला आणि अक्षरशः एक 5 ते 6 दिवसातच 1 मिलियन व्ह्यूज आले एका व्हिडिओवर, जो की मी बहीण भावाचा माझ्या टाकला होता एक व्हिडिओ, हाईट वरून टाकला होता बरं का। तर तो व्हायरल झाला। मग पण सबस्क्रायबर 1000 झाले होते बरं का। 5 ते 6 दिवसातच माझे सबस्क्रायबर 1000 झाले होते नवीन चॅनलवर। तोवरच जुन्या चॅनलवर पण व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि त्यालाही बूस्ट मिळाला। शिवाय 4000 सबस्क्रायबर पण पूर्ण होते। मग मला काय वाटलं, ह्या चॅनलवर जो व्हिडिओ व्हायरल गेलाय तो डिलीट करून तिकडे टाकूया, म्हणजे तिकडे व्हायरल झाला का तो लवकर मोनोटाइज होईल असं वाटलं। म्हणून मी 1 मिलियन व्ह्यूज आलेला व्हिडिओ डिलीट केला आणि त्या चॅनलवर टाकला। बट त्या चॅनलवर त्याला 1000 व्ह्यूज सुद्धा आले नाहीत। पहिली चूक म्हणजे ही केली की मी व्हायरल व्हिडिओ डिलीट करायला नाही पाहिजे होता। मग तोही विषय सोडून दिला आणि बऱ्याच दिवस मी ह्या चॅनलवर कामच करत नव्हते। एक 2 ते 3 महिने असाच हा चॅनल पडून होता बरं का। मग तिकडे जो पहिला चॅनल आहे तिकडे मी काम सुरू केलं, तर तो एका वर्षात माझा चॅनल मोनोटाइज झाला चांगला। आणि 6 महिन्यानंतर मग ह्या चॅनलकडे लक्ष दिलं तर 2000 सबस्क्रायबर पूर्ण होते। तर म्हणलं चला ह्याच्यावर पण आपण एक टाइमपास म्हणून व्हिडिओज टाकत राहू। तर मग मी टाकत राहिले आणि नंतर मग म्हणलं चला आपण ह्याच्यावर ना डिलिव्हरी स्टोरी टाकूया। मग मी माझी डिलिव्हरीची स्टोरी टाकली, जी की खरी टाकली होती बरं का मी। आणि त्याच्या एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकला होता, जो की फोटोचा होता बरं का। फोटोचा व्हिडिओ तो सुद्धा 1 मिलियनच्या पुढे गेला बरं का तो व्हिडिओ। आणि त्यातच माझा ना वॉच टाइम आहे ते पूर्ण झाला, कारण लॉंग व्हिडिओची लिंक मी त्या शॉर्ट व्हिडिओला दिली होती, त्यामुळे लॉंग व्हिडिओ सुद्धा माझा व्हायरल झाला होता। ऍक्च्युली 1,34,000 व्ह्यूज आले होते लॉंग व्हिडिओला आणि तो व्हिडिओ 10 मिनिटाचा होता, त्यामुळे 5000चा तास मला त्या व्हिडिओमधून मिळालेला। मग मी लगेच अप्लाय केलं। बट असं काय झालं की मोनोटाइज माझं रिजेक्ट करण्यात आलं, कारण त्यांनी सांगितलेलं फोटो स्क्रोलिंग जे व्हिडिओ आहेत ना ते चालत नसतं। मला इतकं काही माहिती नव्हतं बरं का। रिजेक्ट झाले म्हणल्यावर मी अपील केलं, अपील सुद्धा रिजेक्ट झालं। नंतर 1 महिन्याचा टाइम दिलं मला की तुम्ही रिअप्लाय करू शकता मोनोटाइज साठी। बट कशामुळे आपला चॅनल रिजेक्ट झालंय हे मी लक्षात घेतलंच नाही। 1 महिना होऊन गेला। 1 महिन्यानंतर तिथे रिअप्लायचं बटन जे आहे ते इनेबल झालं, मी त्यावर क्लिक केलं। पण इथे माझी खूप मोठी चूक झाली की चॅनलवर नेमकं काय चुकलं होतं हे न बघताच मी रिअप्लाय केलं आणि डबल माझा चॅनल आहे रिजेक्ट झाला। 2 वेळा चॅनल रिजेक्ट झाला। आता युट्यूबची पॉलिसी कशी आहे की 2 वेळा रिजेक्ट झाला, तिसऱ्यांदा अप्लाय केलं तर मोनोटाइज होऊनच येतो, आणि जर रिजेक्ट व्हायचं असेल तर डायरेक्ट चॅनलच डिलीट होतो, सगळं आपलं चॅनलचं डिलीट होऊन जातं। असे रूल्स आहेत बरं का युट्यूबचे। मग चॅनल 2 वेळा डिलीट झाला म्हणून मी विषयच सोडून दिला आणि ह्या चॅनलवर मी डेली व्लॉग सुद्धा टाकत होते बरं का। नंतर मी चॅनलचं रुटीन म्हणजे वेगळं केलं होतं, कारण माझं स्वप्न होतं व्लॉगिंग करायचं। सो मी एका व्हिडिओमध्ये म्हणलं सुद्धा आहे की मला व्लॉगिंग करायचं आहे, म्हणून मी हा चॅनल काढलाय। सो मी मिनी व्लॉग्स पण टाकत होते, पण असा प्रॉब्लेम झाला म्हणून मी बरेच दिवस काम थांबवलं। मला वाटते 6 महिने तर मी या चॅनलकडे बघितलंच नाही। नंतर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते या 6 महिन्यात। मग म्हणलं चला आपण एक 2-3 तर व्हिडिओ टाकून बघूया, चांगला रिस्पॉन्स आला तर आला। आणि मग मी परत डिलिव्हरी स्टोरीचा व्हिडिओ टाकला बरं का।
आणि तो बऱ्यापैकी व्हायरल झाला. शिवाय मी लाईव्ह सुद्धा ऑन करून ठेवायचे, म्हणजे लाईव्ह चालू करून असं बोलत नव्हते मी कुणाशी, फक्त लाईव्ह चालू करून ठेवायचे बॅक कॅमेराने. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते 1,50,000 असे व्ह्यूज लाईव्हला येत होते. वॉचिंग भरपूर असायची लाईव्हला. मग काय मी 3 ते 4च लाईव्ह अशा घेतल्या की ज्यामध्ये माझा पूर्ण वॉच टाइम पूर्ण झाला. आणि म्हणलं चला आपल्या एका महिन्याच्या आत सगळा क्रायटेरिया कम्प्लीट झालाय. मी खूप म्हणजे खूप हॅपी झाले की एका महिन्यात सगळं पूर्ण झालं. आता रिअप्लायसाठी बटन इनेबल झालं, कारण माझा जो वॉच टाइम आहे पूर्ण झाला होता. बट मनात एक भीती होती की रिअप्लाय करू की नको, कारण रिअप्लाय केलं तर ही आपली 3री वेळ होती आणि चॅनल डिलीट होणार अशी भीती पण मनात होती. आणि खरंच मी 3ऱ्यांदा रिअप्लाय करून चॅनल रिजेक्ट झाला असताना तर तो डिलीटच झाला असता. बट असं काही झालं नाही. 3ऱ्यांदा माझा चॅनल मोनोटाईज झाला. मी इतकी हॅपी झाली की वेड्यासारखी नाचू लागले. आणि मी ह्यांना सुद्धा कॉल करून सांगितलं की माझा दुसरा चॅनल जो आहे तो मोनोटाईज झालाय. कारण म्हणजे 2 वेळा चॅनल रिजेक्ट झाला आणि 3ऱ्यांदा चॅनल मोनोटाईज होत असेल तर ती किती आनंद होतोय ते ज्याच्यावर अशी वेळ आली त्यालाच हे समजू शकतं. आता मी कोणती चूक केलेली सुधारली म्हणून माझा चॅनल मोनोटाईज झाला हेही तुम्हाला सांगते. जो मी फोटो स्क्रोलचा व्हिडिओ टाकला होता, म्हणजे माझा आणि ह्यांचा एक फोटो होता, त्यावर मी कॅप्शन टाकून 4 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो $1,000,000+ गेलता व्हिडिओ. त्याच्यामुळेच मला रियूज कंटेंटचा प्रॉब्लेम आला होता आणि म्हणून चॅनल डिलीट झाला होता. सो मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि मग म्हणलं चला आपण रिअप्लाय करूया. आणि रिअप्लाय केलं तर माझा चॅनल मोनोटाईज झाला. तर रियूज कंटेंटमध्ये ना कोणते व्हिडिओ चालत नाही मी तुम्हाला सांगते. फोटो स्क्रोलिंगचा व्हिडिओ चालत नाही बरं का. आता मला बरेच जणांनी असं पण सांगितलं की आमचा तर झालाय चॅनल ह्यावर मोनोटाईज, किंवा बऱ्याच जणांचे बघतो त्यांच्या पण म्हणजे चॅनलवर आहेत असे. आणि पर्सनली पण मी सांगते की माझ्या ओळखीचे 2-3 चॅनल होते, त्यांनी टाकले होते फोटोचे व्हिडिओ तर त्यांचे चॅनल मोनोटाईज झालेत. बट माझंच असं झालं. आणि अजून एक मला अनुभव आहे की अजून एकदा म्हणजे फोटो स्क्रोलिंग व्हिडिओमुळे चॅनल रिजेक्ट झाला. ते कोणाचा तेही सांगते. तर आमच्याच घरातला एक चॅनल होता, आता नाव नाही सांगणार, पण आमच्याच घरातला एक चॅनल होता आणि त्यांनी सुद्धा फोटोचाच एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यांचं सुद्धा ना 1.5 मिलियन+ व्ह्यूज आले होते. आणि चॅनल हाफ मोनोटाईजसाठी अप्लाय केलं तर त्यांना सुद्धा रियूज कंटेंट आला. जेव्हा तो व्हिडिओ डिलीट केला ना तेव्हा कुठे मग त्यांचं सुद्धा चॅनल हे झालं आणि कदाचित आता त्यांचंही चॅनल मोनोटाईज होईल. तर फोटो स्क्रोलिंग व्हिडिओमुळे सुद्धा चॅनल मोनोटाईज होत नाही, रियूज कंटेंट येतो. सो चॅनल मोनोटाईज होईपर्यंत तर आपण फोटोचे व्हिडिओ बनवून टाकणं चुकीचं आहे असं मला तर वाटतं, कारण मला 2 वेळा एक्सपिरियन्स आलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. सो तुमचाही चॅनल असेल तर तुम्ही ही काळजी घ्या. रियूज कंटेंटमध्ये हे एक झालं, फोटोचे व्हिडिओ चालत नाही. दुसरं म्हणजे आपण आपले अजून एक चॅनल असेल आणि सेम व्हिडिओ आपण ह्याही चॅनलवर टाकत असो तरी सुद्धा हा प्रॉब्लेम बघायला भेटतो. सेम टायटल, सेम डिस्क्रिप्शन, सेम टॅग्स आपण प्रत्येक व्हिडिओला सेम कॉपी पेस्ट करत असेल तरी सुद्धा रियूज कंटेंट येतो. शिवाय एकच व्हिडिओ आपण 2 ते 3 वेळा चॅनलवर आपल्या अपलोड केल्या आपल्याच फोनमधला तरी सुद्धा रियूज कंटेंट येतो. म्हणजे आपलाच व्हिडिओ आहे म्हणून आपण एकापेक्षा जास्त व्हिडिओ टाकू शकत नाही, एकदाच आपण एक व्हिडिओ टाकू शकतो. सो अशा पद्धतीच्या व्हिडिओला रियूज कंटेंट येतं आणि आपलं चॅनल त्यामुळे सुद्धा रिजेक्ट होतं. एकच थंबनेल आपण सगळ्या व्हिडिओला वापरू शकत नाही. सो असे प्रॉब्लेममुळे रियूज कंटेंट येतो. त्यामुळे चॅनल चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे काही कॅमेऱ्यासमोर येते बोलते आणि झालं, पण नाही. खूप काळजी घ्यावी लागते. प्लस मेहनत तर इतकी असते की जो युट्यूबर आहे, जो व्हिडिओ कंटेंट क्रिएटर आहे तोच समजू शकतो की ह्यामध्ये किती मेहनत आहे. ॲज अ हाऊसवाईफ म्हणून तर खूप कठीण आहे. घरातली सगळी कामं करायची. शिवाय मला 2 मुलं आहेत, त्यांना सांभाळून मी हे सगळं करत आहे. पहिल्यांदा व्हिडिओ शूट करा, नंतर ते एडिट करा, नंतर त्याचं थंबनेल एडिट करा, नंतर टायटल टाका, टॅक्स टाका, डिस्क्रिप्शन टाका आणि हे सगळं वेळच्या वेळी चांगलं सुचावं लागतं. प्लस तुम्हा बघणाऱ्यांनाही आमचे व्हिडिओ आवडले पाहिजेत. तुम्हाला व्हिडिओ आवडले तरच व्हिडिओ व्हायरल होतात, व्ह्यूज येतात, वॉच टाइम वाढतो आणि मग चॅनल मोनोटाईज होतो. त्यामुळे युट्यूबर व्हायला खूप स्ट्रगल आहे. ते तुम्हाला बघायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नाही. खूप कठीण आहे. त्यामुळे एखाद्याला असं तुम्ही कधीच असं जज करू नका की हिला काय फुकटच पैसे मिळतात काय, फक्त व्हिडिओ तर टाकायचे. नो, खूप कष्ट आहे ह्याच्या मागे. सो तर बऱ्याच जणांचं असं होतं आणि माझा 3ऱ्यांदा चॅनल मोनोटाईज होऊन आला. त्यामुळे मला खरंच खूप आनंद वाटत होता
आता पिन यासाठीच मी वाट बघते की माझा पिन कधी येणार. सो तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालं. सो खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे हे शक्य झाल्याशिवाय माझ्या पतींची साथ तर मला होतीच. पण हे सगळं मला जे म्हणजे ह्यातली माहिती जी आहे ती मला माझ्या भावाने दिली. दुसऱ्यांदा सुद्धा मी त्याला विचारलं होतं तर त्यानेच मला टेक्निकल जे व्हिडिओ असतात ते शेअर केलते आणि थोडीफार इन्फॉर्मेशन सुद्धा सांगितली होती. सो त्यालाही मी थँक्स म्हणेनच. आणि माझे ह्या चॅनल व्यतिरिक्त 2 चॅनल आहेत. एक कोमल सचिन ब्लॉग्स नावाने एक चॅनल आहे जो की खूप मोठा आहे. 1,64,000 सबस्क्रायबर कंप्लीट आहेत. शिवाय सिल्वर प्ले बटन तर मला खूप दिवसापूर्वी भेटलेला आहे. सो तो चॅनल मोनेटाइज आहेच आणि मी पेमेंट सुद्धा तिकडून रिसीव्ह करत असते. त्या चॅनलची मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि अजून एक माझा चॅनल आहे डेली व्लॉगिंगचा, जिथे मी मिनी व्लॉग शेअर करते किंवा डेली रुटीन सुद्धा कधी कधी शेअर करत असते. त्या चॅनलचं नाव आहे शकूज लाईफस्टाईल. सो त्याचीही लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन करते. नक्की तुम्ही तिथेही मला सपोर्ट करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा. खूप छान छान डेली व्लॉग्स टाकत असते. आता मी छान छानच म्हणते पण ते तुम्हाला छान वाटलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही नक्की बघा. आणि ह्या चॅनलवर मी आतापासून ना माझे रील्स अपलोड करत राहीन. रील्स म्हणजे गाण्यावरचे सॉन्ग असतील किंवा कॉमेडी वगैरे असतील. तर जो मोठा चॅनल आहे तिकडे मी कॅप्शनचे व्हिडिओ टाकत असते. सो माझे आता टोटल युट्यूबवर 3 चॅनल आहेत आणि हे सांगायला मला आनंद होतो की 3ही चॅनल माझे मोनोटाईज आहेत. तर सगळे हे तुमच्या सपोर्टमुळेच होत आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्ही जर एखादी गृहिणी असाल तर तुमच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हीही युट्यूबवर काम करू शकता माझ्यासारखं घर बसल्या सगळं बघत. सो असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा. बाय बाय.